जर कोणी अंतःकरणातून सत्कार केला असेल तर विश्वास तळे साहेब, कुंदन पाटील साहेब आणि तुम्ही सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी. मी भिवंडी ग्रामीणचा असल्यामुळं या ग्रामीण विधानसभेवर माझं देखील नितांत प्रेम आहे आणि कदाचित तुमच्यापेक्षा 2 पावलं पुढे राहून मी उद्धव साहेबांना देखील बोललेलं आहे आणि उद्धव साहेबांना शब्द देखील दिलेला आहे की साहेब पुढचा आमदार हा आपला 100% होईल, हेही मी तुम्हाला सांगतो आणि याची मागणी सुद्धा मी करणार नाही. एकदम स्पष्ट म्हणजे ह्या विधानसभेविषयी जोही उमेदवार शिवसेनेकडून दिला जाईल, उद्धव साहेबांकडून दिला जाईल, त्याचं प्रामाणिकपणे तन मन धनाने मी काम करेन. ही जी तुमची आयडेंटिटी आहे ना की तुम्ही ठरवाल तो खासदार, तुम्ही ठरवाल तो आमदार, ही जी आपली इमेज आहे ना ही आपली इमेज आपल्याला कायम जपायला लागेल. पुढे साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, मीच बऱ्याच ठिकाणी विसरतो का मी राष्ट्रवादीत आहे. मी शिवसेनेत असल्यासारखं वागतो, तसाच बोलतो आणि ही अशी इतर पद्धत आहे त्याची आणि आपल्याकडे बघा अशी पद्धत आहे. मला 1-2 वेळा आमच्या राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी सांगितलं आणि तू आता राष्ट्रवादीत आहे, शिवसैनिक आहे का. आणि हेही लक्षात ठेवा, मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा असलो तरी मला याची पूर्ण जाणीव आहे की या मतदारसंघात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. शिवसेनेत आता तुमचा वाद करण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचा जेही आमदार निवडून येतील तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मला देखील मी इथून सांगतो अंतःकरणातून पुन्हा एकदा उद्धव साहेबांना त्या जागेवर बघायचं आहे. हे लक्षात ठेवा, मी आज खासदार आहे, मी अशी स्टेटमेंट नाही द्यायला पाहिजे पण मी जबाबदारीने सांगतो की माझी ही अंतःकरणातून इच्छा आहे मला पुन्हा एकदा साहेबांना त्या खुर्चीवर बघायचं आहे.